नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर अभिजित आज घेऊन आलोय नारळाला फुटलेला कोंब। हे बघा, त्याला आम्ही पाण्यात बुडवून ठेवलेलं आणि आता त्याचा सुंदरपैकी त्याला कोंब फुटलेला आहे आणि आता हे झाड आम्ही आमच्या शेतामध्ये लावणार। माझ्या मानलेल्या बहिणीने हा नारळ जपून ठेवलेला कारण त्याला कोंब आलेला। मग त्याची पूजा केली आणि मला म्हणाली की तुझ्या शेतामध्ये लाव। किती सुंदर कल्पना आहे ना ही, की नारळाला आलेला कोंब आपण तसाच वाया घालवत नाही, त्याचं एक कल्पतरू झाड होईल, कल्पवृक्ष।